तर पोटेन्शियल नसेल आणि नुसतं इंटरेस्ट असेल तरी करू शकत नाही, म्हणून आपल्याला हे टूल्स वापरायचे असतात. आता मी माझ्या HR च्या जर्नीपासून ते स्टुडंट्सपर्यंत जे मला माझं आवडतं टूल आणि ज्यांनी मला आय वुड से ऑल दिस टूल्स गिव्ह 80% रिझल्ट्स, नन ऑफ देम आर 100% राईट. कारण कुठल्या प्रकृतीमध्ये, प्रवृत्तीमध्ये आणि मानसिकतेमध्ये तो मूल ती टेस्ट देतोय हे महत्त्वाचं आहे. व्हेरी ट्रू. त्यामुळे तुम्ही म्हणाल किती व्हॅलिडिटी, तर आय विल टेल 80%. स्टील 20% इज लेफ्ट टू नेचर अँड चान्स. तर पहिलं म्हणजे MBTI, मायर्स अँड ब्रिगर्स टाईप इंडिकेटर म्हणून आहे, ज्याच्यावर बिग 5 इज प्लेस्ड आणि 16 टाईपच्या पर्सनॅलिटीज ह्याच्यामध्ये दिसतात. आणि त्या 16 टाईपच्या पर्सनॅलिटीजला अनुसरून कुठली करिअर्स करायची आणि नाही करायची ह्याची पूर्ण माहिती इंटरनेटवर आहे. प्लस त्यांची एक फ्री टेस्टसुद्धा आहे. इन डिटेल आहे. जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर यू गो टू अ प्रॉपर करिअर काउन्सिलर, करिअर गायडन्स ऑर अ टेस्टिंग सेंटर आणि तुम्ही ती करून घ्या. तर ह्याच्यामध्ये मेनली इट्स अ पर्सनॅलिटी टेस्ट. त्याच्यामध्ये तुमचे 5 मूलभूत ट्रेट्स जे आपल्या सगळ्यांमध्ये असतात ते किती प्रमाणात आहेत हे ती टेस्ट सांगते आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करिअर करता किंवा जॉब घेता. दुसरी आपली जी आहे ती हॉलंड कोड म्हणून आहे, ज्याच्यामध्ये ती पर्सनॅलिटी टेस्टच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जॉब रिलेटेड टेस्ट असतात. एक्झाम्पल, आर यू एन ऑन्टरप्रनर, आर यू एन आर्टिस्ट, आर यू अ रिअलिस्ट, आर यू व्हेरी हायली व्हॅल्यू बेस्ड. म्हणजे समजा आता तुम्ही उद्या IT इन्कम टॅक्समध्ये जर काम करत असाल आणि तुमचं काम रेड घालणं असेल तर यू नीड टू बी व्हेरी हायली कॉन्शियन्शियस. तुम्ही व्हॅल्यू बेस्ड पाहिजे. राईट. पण प्रॉबब्ली जर काही क्षेत्रामध्ये समजा असं असेल की जिकडे यू हॅव टू बी लिटिल इझी, मग तिकडे तुम्ही काम करू शकणार नाही. म्हणून हॉलंड कोड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी जी टेस्ट आहे ती व्हॉट वी से इज ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड इज समथिंग जी खूप मार्केटमध्ये, मी एक टेस्टचं कुठलं नाव नाही देणार, की तुम्ही कुठली गोष्ट सहजतेने करू शकता. कारण तुम्ही यू आर ब्लेस्ड, आपल्यामध्ये जी अबिलिटी आहे. सो ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण काढून येतं की तुम्हाला क्रिएटिव्हिटी खूप इझिली येते, तुम्हाला ना लॉजिकल रिझनिंग खूप इझिली येतं, तुम्हाला लिंग्विस्टिक्स, तुमचं लँग्वेज तुम्ही पटकन पिकअप करता कारण तुमचं आकलन खूप कमालीचं आहे. देन देअर समथिंग लाईक डर्मॅटोग्लिफिक्स वेअर तुम्ही थंब देता आणि मग थंबच्या प्रमाणे तुमच्या मेंदूची काय घडण आहे आणि कुठले सेंटर्स जास्त प्रभावी आहेत ह्याच्यावर तुमचे करिअर्स ठरतात. आणि देन देर आर लॉट ऑफ अदर टेस्ट लाईक न्यूमेरिकल रिझनिंग, नंतर लॉजिकल रिझनिंग, हे सगळे ऑलरेडी IQ टेस्ट आणि EQ टेस्ट. सो बेसिकली आय वुड से की वेन यू आर यूजिंग टूल्स, वन इज पर्सनॅलिटी टूल यूज करा, सेकंड ॲप्टिट्यूड टेस्टिंगसाठी जे टूल्स आहेत ते यूज करा, तिसरे जस आय सेड की रिलेटिंग टू युअर लॉजिकल रिझनिंग, की कारण की जसं आपण तिथे मॅथ्स फिजिक्स लागतं तो एक भाग, आणि फोर्थ इज डन गेट युअर IQ टेस्टेड सो दॅट इट्स इझी फॉर अस की कितीपर्यंत मूल आपलं स्वतःला ताणू शकतं किंवा त्या क्षेत्राचा अभ्यास करू शकतो. सो मेनली तुम्ही जर कुठलेही सॉफ्टवेअर्स बघितलं तर इट इज द मिक्सचर ऑफ ॲनालिटिकल टूल, लॉजिकल टूल, सायकोलॉजिकल टूल, सायकोमेट्रिक टूल आणि रिलेटेड टू एनी काइंड ऑफ रिझनिंग अँड लॉजिकल अबिलिटी.